हा ती बाटल्या नावाच्या पण जानू जानू खाजवण्यात मग नाही यांचा हलवा का माणूस गेला खाली आणाला हे बघ हे कशा बांगड्या झाल्या ना बघ हे बघ हा शॉर्टकट मारायला पाहिजे का तुम्हाला शॉर्टकट हा कसं बघ शेवटी वेदिका गेली श्रद्धाला हेल्प करायला सध्या कसं वाटतं तुम्हाला हे बघ किंवा आमचा साई आणि काय बघा ही पद्धत नाव काय तुझा मॅव आहे का ओके ओके थंडा घेतला नको नाही बस झाला जा ए बघ खाल्ला मांजर काय टोपची छोटीशी विसरलो म्हणजे मॅगी बनवली हो ती जाऊ दे मॅगी बिगे खायला पण काहीच नाही आणलं दीदी एक काम कर ना आम्ही इथे फायनली पोचलोय हे बघा खाऊ काढताय ते आणि इथे हेल्प पार्टी चाललंय अजून मॅगी विगी सगळं आहे इथे जेवण चालू आहे हे बघा चूल पण पेटवलेली आहे आणि काका इथे लाईटचा बंदोबस्त करतायत हे बघा दीदींचे पप्पा पाठी घालतात चूल पेटलेली आहे आता हा काकांनी फायनली बल्ब पेटवलेले आहेत आणि आपली चूल पण पेटलेली आहे जेवणाची सगळी तयारी झालेली आहे काकी चपातीसाठी पीठ मळतायत दीदी कांदा कापते इथे दादा आणि साईची खाऊची पार्टी चालू आहे आणि दीदीची बॅग फोडलेली आहे दीदी तुझ्या बॅगेतनं सामान काढलेलं आहे हे बघू शकता हे बघा साईनी खेळ पण फोडलेली आहे दादानी पण खावणे आमच्या मॅगी पण आहे तिथे आम्ही उद्या सकाळी खाणार होते हा बस चल बघा आम्ही आता कोंबडा कापलेला आहे गावठी एकदम बघू शकता आणि इकडे श्रद्धा आलं लसणाची पेस्ट बनवत आहे आणि इकडं कौल फ्राय साठी चिकन मॅरिनेट करायला घेतलं आम्ही इथे मटन बनवायला घेतले या चुलीवर गावठी कोंबड्याचं मटन आहे चपातीसाठी चूल पेटवते काकी तिथे चपात्या करताय आणि इथं कौल फ्राय होतंय आपला चिकन मस्त आता कौल नाही तर धाप्यावर बारी आली हा तिथं वाजेचे मॅचेस चालू आहे लाईट दिसत असेल तुम्हाला डीजेचा आवाज पण येतो आम्हाला तुम्हाला येत नसेल व्ह्यू बघा व्ह्यू मुंग्या येतात ना जाऊ द्या कालो घे ना इथं दादा बसलेला आहे असा एकटाच त्याला टेन्शन आले एकटाच खाते आणि इथे उंदीरे तोडला चपात्या लाटणं इथे चपात्या लाटणं चालू झालेलं आहे बघू शकता आम्ही माचीवर चपात्या लाटायला आणल्यात कोणी आणल्यान का कधी आमचा दादा कशात थंड पितोय बघा जुगाड गाईज ग्लासात आता कौल नाही इकडं तर काय केलंय बघा धापा फ्राय तेल गलत म्हणून बघा चपातीचं पीठ लावले पण हम नाही रुकेंगे पास मध्ये घेतं का आमचा मटन इथे शिजत आलेला आहे मम्मी बसल्या ते तळलेलं चिकन खाल्लेलं आहे आता काकी हा तवा असाच चालू आहे इथे तव्याखाली आग आमचा कौल फ्राय मस्त दिसतंय चव पण खूप छान आहे आणि इथे कॅम्प लाविंग चालू आहे कॅम्प लावायला घेतलंय
एक कॅम्प आहे तिथे, पण आम्ही खूप जण आहोत ना, मग म्हणून इथे अजून एक कॅम्प लावायला घेतलाय. हे बघा, काका आणि दीदी लावतात कॅम्प. अँड व्ह्यू बघा, डायरेक्ट खाली दरी. गाईज, आमचा टेंट फायनली लागलेला आहे. मागचा व्ह्यू आणि टेंट. चंद्र पण बघा किती छान दिसतोय आज. हाँ, आली आली. धरून ठेवलं सगळं. माझ्या खिच्यात टाकली. आता सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि आम्ही चाललोय कलावंतीन दुर्गवर. अरे कहना क्या चाहते हो? सगळे अर्धे पुढे गेलेत, अर्धे मागे आहेत. ब्लॉगर दादा येते मागून. If I was see someone, but I mean, no one there. No, zero, just you. पहिला आप कोण पहिलं But the path is fine, and the stairs are fine. you only one person. Just one. It's just you'll be like maybe शिवाजी महाराज 3 meters, and it's vertical, and I think I could do it. And then coming down, I'd be nervous, and no one's there. So Then you from come United back. States. Huh? You come back. Yeah, I come down now. You don't go up. Yeah, I was maybe. कुठला विचार When you get up there, you'll see the flag's there, and you probably won't go. Maybe one of you will. शिवाजी महाराज स्टॅच्यू Huh? शिवाजी महाराज स्टॅच्यू बिग स्टॅच्यू किती इंच असेल I don't see no statue. एवढंच गेलतात अरे तिथे Is it? You'll see. There's no rope. हा At the bottom of the rope, the stairs are steep, but then to go up, it's like this, and I think you can do it. But it's quite steep, and I don't need to fall. चला. So, From where you are? from the United States. आम्हाला थोडक्यात माहिती देताना. आम्हाला आता थोडक्यात माहिती दिली आहे. आम्हाला आता फॉरेनर भेटलेले होते, युनायटेड स्टेटवरून आलेले होते. ते सांगतात आम्ही अर्ध्यावरच गेलो, कारण का 1 पर्सन वरती जाऊ शकतो. आता त्यांच्याकडनं माहिती घेतली. हा, रोपवे नाही आणि तो एकटाच आहे, म्हणून तो वरती गेला नाही. आपण जाऊचा प्रयत्न करू. आता आम्ही जातो तिथे, तुम्हाला पण दाखवतो. तुम्हाला आवडला तर तुम्ही पण या, असा काही विषय नाही. गॉगल बघू तुझा कुठला आहे? आला मस्त बनवले. माझा मी हा, कशापासून बनवला? काकी दिले माझ्या. हा का? काकी तुम्ही कशापासून बनवलंय हो? आमचं चिन्मय शर्ट. चिन्मय किती पेरी तुझी? 7वी 8वी किती?
काका आणि तुझी वेदी श्रद्धा? मला आठवत असलेली पहिली आहे हा. आणि मम्मी बोलते 1 वर्षाची असताना आलतो. अरे बापरे. आणि दादा तुझी? माझी आता 15वी 16वी वेगळी असेल, हा. पण कलावंतीवर ही दुसरी वेगळी. माझी प्रबळवर झाल्या खूप वेळ्या. वेदी का तुझी? दुसरी एकदम लहान असताना आले एकदम. हे माझी तिसरी. तुझी तिसरी? हो. कोणाबरोबर आलता? पप्पा आणि आणि त्यांचा मित्र. चढशील ना पूर्ण? चढीन महाराजांच्या पाया पडशील ना गेल्यावर? मग हा. मग तिथं रोपवे नसेल तर? तर चढीन दगडांवर. नक्की? नक्की. खालती बिलती गेला असतं. वरती बघून या. एक पाणीपुरी होते. आम्ही फायनली वरती पोहोचलेलो आहोत. आपण काकांना विचारू आपण इथून कुठे कुठे जाऊ शकतो. काका तुमची इथे कितवी फेरी? कलावंतीवर दुसरी आणि प्रबलगडवर जवळपास झाले असेल 15 फेऱ्या. प्रबलगडला रस्ता? हा प्रबलगडला तुझ्या पाठीत. हा इकडून प्रबलगडला जातो आणि इथूनच लेफ्ट साइडला कलावंती दुर्गावर जातो हा रस्ता. आणि ते राईटला एक गुफा आहे, त्यात जाऊन येऊया आपण सर्व. चला चला. इथून इथे गुफेत रस्ता आहे. हा गुफेत गेला. रस्ता खूप डेंजर आहे. चला गुफेत ना जाऊन. चला. मी आला पण जातो उभा राहू. चोरी करायला आल्या. छोटीशी रूम. मला भीती वाटत होती का? माझ्या बिबट्या ठेवून झोपले. सापाची बिबट्या दिली. आला. आतमध्ये गुफेमध्ये छोटीशी रूम आहे आणि पारेकरांसाठी बनवलेली ही बघा. बघ ना किती पाराईमध्ये ते खोदून चिनी पाराई एवढ्या आतमध्ये. गरम किती होते आतमध्ये, झोपत कशी असते. चला आता बाहेर निघूया. चला बाहेर. हा कलावंती दुर्ग. आणि आता आम्ही कलावंती दुर्गवर ट्रेकिंग करायला चालू करतोय. हे बघा मागून येतात अजून काकी आहेत खाली. आता आपण वरती जाऊ आणि वरचा नजारा बघू. इथून तुम्ही बघू शकता हा नजारा इथूनच. छोटासा मावला आमच्या बरोबर येतोय. हा बघा. चालशील ना? नको राहून दे. मेरी लायकी 0. आणि मावला दमलेला आहे. फासफूस झाले. चांगले कोणी आलं चांगले गप घरी बसायचं. हा दी चढायला चालू करते. आमची
बाबा काय बोलते बा चढू नाही शकत. बापासनी खाल्लं कांदा बटाट आईला मला मारतं का तू. ये दीदी अशी कर बाई जिमला जातो साधा गाणं आपला. यार हे चला आमची श्राद्धा तर दमलेली वाटते जरा पाच तिचा तोंड बघून. खाली बघून वाटतंय. हा त्याच आणि चिन्मय तुझी काय हाऊस. माझा काय नाही, काय नाही ना. ओके का. यांच्या मुलं आपल्याला थांबायला लागतं. चला चला. रस्ता दाखव दादा. पायऱ्या जरा किती सरळ आहेत. चिनू मी वर जातो, मला इथून फोटो काढ. मावले झाली हाऊस नाही येत वरती. चला. एक मावला एक माऊली. एक मावला माऊली राग आली. वाधवा सिटी. खोल बघा किती. आता आम्ही इथं वरती चढू. एकदम सरळ बघा इथं कसं आहे. तुमच्यात हिंमत असेल तरच या, नाही तर अजिबात येऊ नका. एकटे तर अजिबात नका येऊ. एकट्यानं खूप भीती वाटते. भीती थोडा बघू शकता इथं कसं आहे. पाय सरकलचं डायरेक्ट खाली. आणि इकडे कुंड आहे पण जायला तिकडं खूप हार्ड रस्ता आहे. खूप म्हणजे खूपच. आता मी एवढाच रस्ता. पाय सटकला डायरेक्ट काम 25. एवढा खालती खोल आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही एवढा दिसत, समोरून खूप म्हणजे खूप जास्त आहे. पाय सटकला डायरेक्ट खालती भेटायला. कशी झोपले. कुठं लिहिले खतरा गाईच. कुठंतरी खतरा लिहिले कुठंतरी. हे बघा इथे लिहिले खतरा. बाबा फासत्या फासपूस आहे डायरेक्ट. तो माथेरान हा दिसतोय ना. हा हा माथेरान. हा सनसेट पॉइंट आहे. किती स्वॅग मध्ये बसले. या नको नको सर नको उतरताना हाऊस आहे. डायरेक्ट खालती. चिनू
तुला येत होतो देशील का? आमचा दादा वरती चढलेला आहे आणि आता तो रस्ता शोधतो. पाय सटकला, डायरेक्ट गडी खालती, डायरेक्ट खालती. नमस्कार. डायरेक्ट स्मशानात भेट. स्मशानात पण हाडका जातील का नाही जातील काय माहिती. बाबा धरा त्याला. नीट जा बाप्पा. हात थरथरता नाही आता, काय नाही. पाय दुखणार उतरताना. काकाला बोलायला लागल फोन करून रोपे घेऊन या खालून. अगदी फायनली. आता तुमच्याकडे फोन नाही काढायला काय? पडला, अटकलाय. फायनली. हे खेळ करता नाही उगाच. आता जर पडला असता ना खाल्लास का मग. तर पप्पा उतरताय, पप्पाची बांगडी होणार आहे. चढताना बरोबर चढलं. आता बघू काय होतंय. सांगता बांगडी नाही होणार पण बरोबर होणार आहे. बाबा तुम्ही लास्ट टाइम कधी आलता? 2011ला काहीतरी आलो होतो. आणि त्याच्यावरनं आत्ता आलं पप्पा. ते पण आमच्या पप्पाचं ऑपरेशन झाले पायाचा, तरी आमचा पप्पा आलं. चढून दाखवला. आमच्या पप्पानी करून दाखवलं. पप्पा बोललं, पप्पाला वाटलं बांगडी होईल पप्पाची, पण नाही, पप्पानी बरोबर केला. मेने हा दरवर्षी येऊ मग आपण. बिना रोपवेचा वर चढलो. पप्पा लय आनंदी आहे आमचं. लईच म्हणजे लई. ऑपरेशन झाल्यापासून पहिल्यांदा आल्या ना पप्पा. पप्पाला वाटलेलं पप्पा नाही येणार. आता कुठल्याही गड किल्ल्यावर ट्रेकिंग करू शकतो. मला आत्मविश्वास खूप वाढलेला आहे. पप्पा लईच शुद्ध बोलताना. दरवर्षी चालूच राहणार. सुकलेली बघा कारवीची फुलं सगळीकडे. चला या. ही ओरिजिनल कारवी आहे पण आले पण इथं स्थान झाले बघा. करूनच तरी घालून आले. हो उतर चल. पान मसाल्याला इथं नाही यायची ती भिपर्यंत आली तर आली. बाबा काका का नाही आलं? काकाने यायला पाहिजे होतं. काका आम्ही आलो, मी आणि तुम्ही नाही आलं काका. आता काका बरं बघतो ब्लॉग मध्ये बघा आम्ही कशी चढले आहो. बाबा मी चढलो असतो, मला चढायचा होता पण तुम्ही बोलला नको म्हणून मी नाही चढलो. असते श्रद्धा नाही तर तुझा हरका पण नाही भेटणार. पण आपण बिना रोपवेचं चढलो म्हणजे मोठा काम. लय मोठा मला आमच्या पप्पाने तर लईच मोठा केले. कारण पप्पाला विश्वास नव्हता पप्पाच्या पायावर. ही उघडी पडली उघडी इथं आमच्या पप्पाला धरून चालतय ती. मेरी लायकी शून्य. आमच्या पप्पा लागतं तुम्ही मागच राहा. मागे राहून काय करूया. मागच्या मागच राहील. तिचा शेंडा धरा तुम्ही. ती बघा आमची लोक बसल्या खालती. काका हात करा. काय खोटं बोलता काका. बसून उतरायचं पुढे. हा ठीक आहे. कमजोर दिल वाले कभी मत आओ इधर, नहीं तो इधर आपकी पैंट गीली ब्रो. तुम्हाला मी आता दाखवतोय म्हणजे पारा घेण्यासाठी बसतात ना
ती जागा दाखवतो आता, म्हणजे लक्ष ठेवायला येते तशी. या इकडे तुम्हाला दाखवतो मी आता काय एक गंमत दाखवतो. हे बघा, पूर्वी पारा ठेवण्यासाठी बसण्यासाठी हे होतं. हे बघा, पाय पण ठेवण्यासाठी, म्हणजे आरामशीर बसू शकतो आपण पारा करण्यासाठी. हे बघा, हे पाय ठेवण्यासाठी स्टँड आहे आणि हे पोस्ट रेस्ट आहे आणि हे बसण्यासाठी. अतिशय डोक्याने काम केलेलं आहे पूर्वीच्या काळात. आणि पायऱ्या करणाऱ्याला हे बघ, आणि हे पण असं नमस्कार, अष्टांग नमस्कार. आणि सहज असं उतरतोय, कारण डायबिटीस पेशंट आहे ना, असं बघू शकत नाही खालचा व्ह्यू. तुम्ही अशा दर्या बिर्या तुम्ही चिल एकदम पप्पा. कोण बोला आमच्या पप्पाचं पायाचं ऑपरेशन झालंय. इकडून पकडून उतर या साईडनं. मला पण यायचे, हे असं यायचे. पण मी आलो काका, तुम्ही आलं पण नाही. खोट आता हा आता दादा सांगते म्हणून ना. खोट काका किती खोटं बोललं. काका दमून इथं बसलं. अरे तो चोर वाटेने गेला तिकडून. हा चोर वाटत. बघा आम्ही दुपारचं जेवायला बनवतो. भात टाकले काकीनी आणि इथं वाकट्यांचा कालवण. बाय आमचा नाद नका करू कोणी. वांगी दिसत, वांगी पावतान त्याच्यात. साई फुगले तिकडं, त्याला सगळे पिसलवले. त्याला फक्त पिसलावाचीच कामा करता नाही. इथं ते पप्पा झोपलं तिकडं. नाही श्रद्धा बघा काकडी सलाड बनवतात. आणि काकांचा बर्थडे केक कोणीच नाही आणलाय. आता काका भात लोक जातात पबला आणि क्लबला, मी आले गड किल्ल्यांच्यावर. आता भात उलटा करू, भात कापा तुम्ही. चालेल चालेल, काय विषय ना आपला, हे शिस्त इथं. काकी काय बनवताय तुम्ही? वाकट्यांचा सुका बनवताय. वाकट्यांची चटणी. तिथं वाकट्या पण बनवल्यात. आणि काका तुम्ही काय करताय? आता रात्रीचा राहिलेला गरम करते बघ, कोंबड्याचा आहे. आणि वाकट्या दाखवा. वाकट्या हे झालाय. इथं भात केलंय. इथं कोंबड्या आहे, पकडू का? दादा चांगला दिसतंय तरच भारी. आता बघू तो टोप घे ना उचलून. काय मला पण चटणीच्या. हा जेवण झालाय, पण आमचा छोटा माऊला काय झाले काय समजत नाही बाबा. काय झाले तुला? काय बोलला पण तू? रागवले का? तू जेवत का नाही? का नाही जेवायचा? भूक नाही. आता एवढ्या लांबशी ना आपण त्यासाठी आलो का? जेवासाठी आलो. बॅगा भरल्या, निघाचा टाइम झाला. काकाने बघा सोय, गॉगल बिगल. काका कॉला दाखवा ना. मला वाटलं माझा आहे, कोणाचा आहे? तुमची सोय केली काकी. टाकून साईला होईल तुझ्या टीव्ही. साई एक तर रुसलाय. साई झोपले तो. ती चुंबरी बघा. हा कधी काय ना झोका भेटलाच ना. एअरपोर्ट गेला कुठे? इकडे उरला आता गेले असता. ही एक आली बघ, ही एक आली. अजून जोरात. इथून वाजपूरला गेला. कुठे रस्ता? हा वाजापूरला रस्ता गेला. हा वारदोली. बघा